वळत पुढच्या बातमीकडे. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतलेत. हक्कभंग समितीवरील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. असे सदस्य हक्कभंग समितीत कसे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हक्कभंग समिती घटनाबाह्य ठरू शकते अशी भीती सुद्धा राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवाय ज्यांनी राऊतांविरोधात हक्कभंग दाखल केले त्यांनाच हक्कभंग समितीत कसं घेतलं, असं सुद्धा राऊतांनी पत्राद्वारे म्हटलंय. हक्कभंग समिती तटस्थ नाही असा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय. तर या हक्कभंग समितीमध्ये राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक स्थान दिल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय. तर महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त, बेकायदेशीर आणि संपूर्णतः घटनाबाह्य सरकार हे सत्तेवरती विराजमान झालंय. तर सरकारच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयातील 5 सदस्यीय खंडपीठाची सुनावणी संपली असून निर्णयाची आता प्रतीक्षा आहे. त्यामुळे हक्कभंग समितीवरील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे असं माझं स्पष्ट मत आहे, असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलंय. न्यायालयाच्या निकालानंतर हक्कभंग समिती उद्या घटनाबाह्य ठरू शकते. तर विधिमंडळाचं असं होऊ नये म्हणूनच मी परखड सत्य मांडलंय. बाकी विधिमंडळात कोणत्याही चोरमंडळात स्थान असू नये, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. तर मी त्या परंपरेचं पालन करणारा एक नागरिक आहे. माझ्या असं निदर्शनास आलंय की ज्यांनी माझ्याबाबत तक्रार केली ते तक्रारदारच हक्कभंग समितीत नियुक्त केले असून तक्रारदारालाच न्याय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. तर समितीमध्ये फक्त माझ्या राजकीय विरोधकांना जाणीवपूर्वक स्थान दिल्याचं दिसतंय. तर हे संसदीय लोकशाही परंपरेस धरून नसल्याचं सुद्धा संजय राऊतांनी आपल्या पत्राद्वारे म्हटलं.